चॅनल कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास आयुष्यामध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे शनिवार, तर आज मी घरातली थोडी साफसफाई करणार आहे। तर चला आता जेवून घेतलंय आणि आता कामाला लागते। पण कामाला लागायच्या आधी मी तुम्हाला दाखवते, आमच्याकडे देवगडचे हापूस आंबे आले आहेत। ह्याच्या आधी पण आलेले होते, ते आम्ही संपून टाकले आणि आता परत एक पेटी आले, म्हणजे दाखवते मी तुम्हाला देवगड हापूस आंबे। आणि माझे मिस्टर आहे ना, त्यांचे मित्र आहे ना, ते त्या गावावरनं वाटतं हे हापूस आंबे येतात। हे आंबे आले आहेत, तर आंबे मस्त वाटतं ते। तुम्हाला सांगते, हा मॅट मी ह्याच्यासाठी घातलाय कारण मी ट्रेमध्ये भांडी ठेवली वली आणि त्या ट्रेमधला पाणी ना सर्व आधी लादीवर पडायचं, मग मी बारदांनी पुसून घ्यायची। पण आता हा मॅट आणल्यापासून मी तसं नाही करत। भांडी ट्रेमध्ये टाकली तर पाणी पडतो आणि ह्या मॅटवर पडतो आणि मग मॅट हा पाणी शोषून घेतो, त्यासाठी हे मी बारदान घातलंय। पण 2-3 दिवसांनी हा काढते, इथना झाडून घेते, पुसून घेते। आता मी पुसला नाही आहे, मी लादी पुसला तेव्हा हा मॅट पण पुसून घेईल मला असं बारदाने। बरं चला आता घर तर घेतलंय झाडून आणि त्याच्यानंतर झाडूसुद्धा मारून घेतले। हॉल तसं झाडून घेतलंय ना, तसं किचनसुद्धा झाडून घेतलंय, म्हणजे हलकं हलकं झाडून घेतलंय। हप्त्यातनं एकदा झाडून घेते, त्यामुळे एवढा कचरा काही येत नाही घरामध्ये। आणि रोजची पुसापुशी तर असतेच, नेत्राकडे काम आणलेलं। हा हे 2 किलोचं मीठ एवढं भरणीमध्ये भरून घेते। आता नेत्र घे, थोडंसं पाणी घेतलंय आणि त्याच्यात बस हे थोडंसं पाण्यात टाक आणि लिक्विड घे, थोडंसं घेतला लिक्विड टाकला आणि आता एक वला कपडा टाकून नेत्रा काय करेल तू पुसापुशी। उसाचा रस घेऊन या, असं स्वतःहून आणत नाही काय। गर्मी फुल का मौसम आहे, आता पिल्यावर करायचं असतं नाही, असं होत नाही। आता माझे घरातले कामं सर्व झाले आणि पूजा करून घेते देवांची। चला फुलं काढून घेते देवांच्या फुलातले।
2-3 दिवस आधी ना मी सामान भरला आणि सामान भरताना मी आपली कडधान्य भरत होती आणि माझ्या मिस्टरांना ना सोयाबीनचा पॅकेट दिसला, तर त्यांनी टाकला. तर मी म्हणे हे कोण खातं आपल्या घरात, तर ते म्हणाले की मी खातो करून. तर मी म्हटली मला तर येत नाही. तर ते म्हणाले नाही तू ट्राय कर बनवायला. तर मी म्हटली चला हा शनिवार पण आहे आणि बनवूया. तर मी आज पहिल्यांदा सोयाबीन भाजी करायचा प्रयत्न करणार आहे, बघूया त्यांना आवडतं काय. तर पहिल्यांदा मी सोयाबीनची भाजी करते. तर सर्वात पहिला मी आधी 1 वाटी सोयाबीन घेतलं आहे आणि 2 ग्लास पाणी मी उकळून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी अख्खे मसाले टाकले, दालचिनी, लवंग, काली मिरी आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. 10 मिनटं सोयाबीन छानपैकी मी आधी शिजून घेणार आहे. शिजून घेतल्यानंतर ते सोयाबीन एका चाळणीमध्ये काढून घेते. दालचिनी सर्व त्याच्यातच आहे, मी काय काढलं नाही, फक्त ते चाळणीमध्ये काढून घेतले. कढई धुवून घेतले, त्याच्यात मी अद्रक, लसूण, 1.5 कांदा घेतलाय आणि 1.5 टॅमॅटो घेतलाय. काजू घेतले मी 3, ते छानपैकी तेलामध्ये भाजून घेतले. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तीच कढई मी गॅसवर ठेवले. 3-4 चमचे तेल टाकले, कढीपत्ता टाकले. ते बारीक केलेलं मिक्सरमध्ये ते तेलामध्ये शिजून घेते परत एकदा आणि मस्तपैकी शिजून घेतल्यानंतर मी मसाले ॲड करणार आहे. मालवणी मसाला मी 1 चमचा घेतला आहे. तिखट मसाला मी अर्धा चमचा घेतला आहे. धनिया पावडर अर्धा घेतला आहे. चवीनुसार हळद घेतली. अर्धा चमचा मी गरम मसालासुद्धा घेतला आहे. सर्व मसाले टाकल्यानंतर थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे आणि परत मसाले मिक्स करून घेणार आहे. आणि ग्रेव्ही ना छानपैकी आधी मस्त फ्राय करून घेतल्यानंतर मी सोयाबीन ते काढून ठेवलेले ते सोयाबीन त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि सोयाबीन ॲड केल्यानंतर थोडंसं परत मी पाणी ॲड केलं आहे आणि थोडी ग्रेव्ही माझी घट्ट झाली आहे, कारण मी पहिल्यांदा करते. त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे, कारण मी आधी पण मीठ टाकलेलं होतं, म्हणून चवीनुसार परत एकदा मीठ ॲड करणार आहे. त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे आणि झाकण लावून 1 मिनिटासाठी परत ठेवून देणार आहे. 2-3 मिनिटानंतर झाकण काढून बदले सोयाबीनची भाजी रेडी. तर चला आता जेवण झालं आहे आणि आता जेवायला घेतो आम्ही. आणि मी आवडीची पहिल्यांदा माझ्या मिस्टरांच्या आवडीची पहिल्यांदा मी बनवली सोयाबीनची भाजी. त्यांना तर माहीत पडलंच, कारण त्यांना आल्या आधी टोपं बघत होते काय बनवले ते. तर आता मी त्यांना देणार आहे खायला, बघूया ते कसे रिॲक्ट होतात. ते पहिल्यांदा बनवले आहे ना, सर्वात पहिला दाखवते मी तुम्हाला. तर ही आहे सोयाबीनची भाजी मी केलेली. तर मिस्टरांना वाढते मी सर्वात पहिला. मिस्टर बघा खाऊ. आणि हे आंबे दुपारी आलेले. खरं खरं सांगा. आणि सोयाबीनची भाजी आमच्याकडे 16 वर्ष 4 महिने 1 दिवस त्याच्यानंतर आली आहे, लग्नानंतर, आणि खूप सुंदर झाली आहे. ती पण तुम्ही डिमार्ट मध्ये पॅकेट घेतलं म्हणून. जेव्हा डिमार्ट मधून पॅकेट घेतलं बोली सोयाबीनची भाजी घेऊया, तेव्हा तू बोली हा. 16 वर्षांनी सोयाबीनची भाजी झाली. आता योगिनी बघणार आहे. जरा जास्ती घ्या, नाहीतर तू थोडी घेते ना. सोयाबीन घ्यायचे, चटणी नको घेऊ. ओ जस्ट लकी. जेवून घेते. सोयाबीनची भाजी फायनली मिस्टरांना आवडली. मी का अजून खाऊन बघितली नाही आहे, मी पण आता खाऊन घेते. आणि कोणाला येत नसेल तर नक्की ट्राय करा, सोपी आहे सोयाबीनची भाजी. तर चला माझं इथेच माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.